म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी, हायब्रिड आणि डेट अशा 3 प्रमुख कॅटेगरी आहेत. इक्विटी मध्ये सगळ्यात जास्त जोखीम आहे आणि यामध्ये रिटर्न सगळ्यात जास्त म्हणजेच साधारण 12 ते 16% मिळू शकतो. तर हायब्रिड फंड मध्ये मध्यम जोखीम आहे आणि या फंड्सवर साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो. डेट फंडवर तुलनेने कमी जोखीम आहे आणि या फंड्सवर साधारण 6 ते 8% रिटर्न मिळतो. इक्विटी कॅटेगरीमध्ये चांगला रिटर्न तर मिळतो, पण यामध्ये खूप मोठे चढ उतार होतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला एवढे मोठे चढ उतार सहन होतील का नाही ते सांगता येत नाही. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवातीला सगळी गुंतवणूक इक्विटी फंड्स मध्ये करू नये. शॉर्ट टर्म गुंतवणूक डेट फंड मध्ये करावी आणि लॉंग टर्म गुंतवणूक बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज यासारख्या फंड मध्ये, हायब्रिड फंड मध्ये करावी. बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड मध्ये तुलनेने कमी चढ उतार होतात आणि 10 ते 12% रिटर्न तुम्हाला मिळतो. सुरुवातीचे 3 ते 5 वर्ष मार्केटमधील चढ उताराचा अंदाज आला की मग टप्प्याटप्प्याने इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करता येईल. काही कारणास्तव शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली तर तेव्हापासून आपण इक्विटी फंड मध्ये SIP चालू करू शकतो. असं केल्याने जोखीम कमी होईल आणि चांगला रिटर्न तुम्हाला मिळेल.